यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या। वेगळ्या विदर्भासाठी नागपुरात विदर्भवादी संघटना आक्रमक, विदर्भवादी कार्यकर्त्यांचं रास्ता रोको आंदोलन, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। नवीन मोटार वाहन कायद्याविरोधातील आंदोलनाला नवी मुंबईमध्ये हिंसक वळण, JNPT मार्गावरील कोंबडबुजे या गावामध्ये आंदोलक ट्रक चालकांकडून पोलिसांवर दगडफेक आणि मारहाण, आंदोलकांनी काही गाड्यांच्या काचाही फोडल्या। नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात राज्यभरामध्ये ट्रक चालकांचं चक्काजाम आंदोलन, जाचक कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी, सरकार विरोधात घोषणाबाजी, वसई, अमरावती, नागपूर, जळगावसह राज्यभरात आंदोलन। मुंबईसह 8 ठिकाणी DNA सुविधा उपलब्ध, प्रयोगशाळेमध्ये काम सुरू, राऊतांची माहिती पूर्णपणे खोटी, संजय राऊतांच्या पत्राला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। शिवडी न्हावाशेवा सागरी पुलाचं 12 तारखेला उद्घाटन होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। शिवडी न्हावाशेवा हा जो काही अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, जो 22 किलोमीटरचा सिंगल लॉन्गेस्ट सी ब्रिज आहे देशातला, त्याचं उद्घाटन जे आहे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते 12 तारखेला आम्ही निश्चित केलंय। 3 वेळा आमदार झालो, आता विजयी चौकार मारावा, अपुरी मंत्रिपदाची इच्छाही पूर्ण व्हावी, अंबाबाई चरणी भरत गोगावलेंची प्रार्थना। सरकार मराठ्यांना आरक्षण कसं देणार हे स्पष्ट करा, माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी सरकारकडे मागितला खुलासा, टिकणार आरक्षण म्हणजे काय स्पष्ट करा, संभाजीराजेंचं ट्विट। ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली, दरम्यान ओबीसी आरक्षणाची बाजू कोर्टात भक्कमपणे मांडण्यासाठी समिती गठीत करावी, शेंडगेंची मागणी। मुख्यमंत्रीमध्ये भेट घेतली आणि त्यांच्याकडे मागणी केली, एजी आणि ओबीसीचे नेते आणि ओबीसीची संघटना यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी एक तज्ज्ञांची समिती जी आहे ती समिती नेमण्याची मागणी आज मी मुख्यमंत्री महोदयांकडे केलेली आहे। ठाकरे गटाचे माजी आमदार बबनराव घोलप शिंदेंच्या भेटीला, मंत्रालयामध्ये बबनराव घोलप आणि शिंदेंमध्ये अर्धा तास चर्चा, घोलप आणि शिंदेंच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण।